नमस्कार. यांच्याबद्दल कोण सांगणार आणि कोण बाजू घेणार सांगा. कुठली मैत्रीण बाजू घेईल तुमची? हे बघा हे आहे ना म्हणत. या या नमस्कार. या तुम्ही या. तुमचं नाव? मीनाक्षी मिलिंद डिगे. कधीपासूनची ओळख तुमची? 2006 पासून. कसा आहे स्वभाव? चांगला आहे, खूप चांगला आहे. कोणाचा? तुमचा? अच्छा मी तुमचा विचारला. बरं आता तुम्ही सांगा आणि तुम्ही त्यांची बाजू कशी घेता ती मला बघायची. तुम्ही सगळ्या जणींनी म्हणजे तुमच्यापैकी ज्या कोणी बोलणार त्यांनी यांच्या स्वभावात यांनी कुठला बदल केला पाहिजे ते सांगायचं. तशी ती खूप ॲक्टिव्ह आहे आणि आमच्या माथेरानमध्ये होम मिनिस्टर किंवा घरगुती असे काही कार्यक्रम झाले आम्ही खेळाचे वगैरे तर सगळ्या पैठण्या तिच्याकडे गेलेल्या आहेत. हो हो हां तर त्यामुळे ती तशी खूप ॲक्टिव्ह आहे. तिथे संतोषनी जसं सांगितलं की ती थोडी रागीट आहे, चिडचिड करते, तर ती गोष्ट खरी आहे. मी पण तिला बरेच वेळा बोललेली आहे तसं. बोला हो काय पण म्हणणं आहे? ती रागीट आहे पण ती तिच्या कामासाठी, तिच्या महत्वाची जी कामं असतात त्याच्यासाठी ती राग करते. असं तिचा रागायचा नाहीच आहे. तिचा स्वभाव मला माहिती आहे कसा येतो. आता द्या त्यांच्याकडे बोला. त्यांचं कसं आहे की एखाद्याने जर कोणती गोष्ट त्यांना सांगितली ना की ते तेच घेऊन बसणार आणि मग त्यांच्या मनात ती गोष्ट सारखी राहणार आणि सारखं ते बोलत बसणार आणि तशा फार त्या बडबड करतात. फार म्हणजे फार एखाद्याला बोलून देणार नाहीत. आपल्याला गप्प राहावं लागतं, त्या फक्त बोलत राहतात. काय हो? पण तिच्या मनामध्ये नसतं काही. तिचं मन स्वच्छ असतं. ती बडबड करते पण मन स्वच्छ असतं. नाही, पण त्या काय म्हणाल्या की त्यांच्या मनात काय काय म्हणाला तुम्ही? मनामध्ये नाही म्हणजे एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली ना त्यांना हां की ती गोष्ट ते घेऊन बसणार हां घेऊन बसतात. नाही पण ती जास्त घेऊन बसतच नाहीये. मला माहिती ना ती विसरते, लगेच विसरते. नाही बसत मनामध्ये. काय जोरदार बाजू घेते मैत्री. बाबा सांगा काय स्वभावात बदल केला पाहिजे? बहुत म्हणजे तिला राग खूप येतो, ती ऐकत नाही. बांधताना की बोलाल की दुसऱ्याला गप्प. नाही, नाही. साप येणार आहे आता, थांबा तुम्ही. आता चुकी नसताना जर कुणी माझ्यावर आरोप लावला तर मी का म्हणून सहन करणार? मग बोलणारच. हा चूक असेल तर मी कुणाचा मार पण खाईल पण चूक नसताना मी का म्हणून ऐकून घेईल हे मला सांगा म्हणते. मग ह्यात माझं काय चुकलं? नाही नाही तुमचं काहीच चुकलं नाही. हा प्रश्न विचारून माझं चुकलंय. बोला. काय नाही तिला राग खूप येतो. राग आल्यानंतर ती रागावते आणि रागावून फुगते. हां. फुगल्यामुळे ती जेवतच नाही. तुम्हाला एखाद्या वेळेला राग आला की तुम्ही काय करता? पहिल्यांदा मला म्हणजे आता तरी सोडून दिलं जरा. म्हणजे आता खूप शांत झाले तरी उगाच. पहिली होते मी खूप रागीट. राग आला ना मी बघणार नाही कुठली वस्तू. घे धर की आपट, धर की आपट. 2 वेळा घड्याळ फोडली. काय? घड्याळ 2 घड्याळ फोडली म्हणून आज पहिलं घड्याळ उचललं. या माऊलीला किती बक्षीस आणून देता ते आम्हाला बघायचंय. फक्त या ठिकाणाहून घर लांब आहे त्यामुळे तुम्ही त्या वस्तू इथपर्यंत आणून ठेवायच्या नाहीत, दरवाजाच्या बाहेरच ठेवायच्या. हां वेळ 2 मिनिटाची पण दरवाजापासून ती वेळ सुरू होणार. मी एक अक्षर सांगणार, त्या अक्षरावरून जितक्या वस्तू आणणार तितकं बक्षीस वहिनींना मिळणार. बघूया काय होतं या घरात. या ठिकाणाहून घर लांब असल्यामुळे अंतर खूप आहे म्हणून वहिनींना आता त्या दरवाजातच उभं केलेलं आहे आणि अक्षर देणार. त्या अक्षरावरून जितक्या वस्तू आहेत तितक्या वस्तू वहिनीने आणून ठेवायच्या आहेत. वेळ 2 मिनिटाची आणि तुम्ही सगळ्याजणी इथे उभं राहून सांगू शकता वस्तू कुठल्या त्या. अक्षर आहे क. सांगा सांगा लवकर. वीस. कंगवा कंगवा. 40. कागद तो पडला. 30 सेकंद राहिलेली आहेत.